नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वी सायन्स फिजिक्सच्या चॅप्टर 1 युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये आज आपण एक क्वेश्चन बघतो. व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ द फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स म्हणजे काय त्या बाबतीत आपल्याला सांगायचं आहे. तर डायमेन्शन ऑफ अ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स टू विच द कन्सर्न फंडामेंटल युनिट्स must be raised in order to obtain the unit of given physical quantity. म्हणजे डायमेन्शन्समध्ये आपण फंडामेंटल युनिट्सच्या पॉवर्सचा वापर करत असतो. ह्यामध्ये आपण त्या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला लिहून त्याचे बेसिक म्हणजे फंडामेंटल युनिट्सचा वापर आपण करत असतो. डायमेन्शन्समध्ये फंडामेंटल युनिट्सचा वापर करायचा हे लक्षात ठेवा. फॉर डायमेन्शन्स वी यूज सिम्बॉल्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज. कोणते? तर फॉर एक्झाम्पल, फॉर लेंथ आपण एलचा वापर करतो. फॉर मास आपण एम या सिम्बॉलचा वापर करतो. तर टाईमसाठी आपण टी या सिम्बॉलचा वापर करत असतो. डायमेन्शन्स आर एक्सप्रेस्ड यूजिंग रेक्टँग्युलर ब्रॅकेट्स. शिवाय हे डायमेन्शन्स लिहित असताना आपण रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये ते वर दर्शवलेले सिम्बॉल्स लिहित असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वी डू नॉट गिव्ह कॉमा बिटवीन एनी टू सिम्बॉल्स वाईल एक्सप्रेसिंग डायमेन्शन्स. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे डायमेन्शन्स एक्सप्रेस करत असताना चौकोनी ब्रॅकेटमध्ये, रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये जेव्हा आपण त्या सिम्बॉलचा वापर करतो तेव्हा एक सिम्बॉल संपल्यानंतर कॉमा नाही देत. कोणाही सिम्बॉलच्या मध्ये कॉमा द्यायचा नाही. तर प्रत्यक्षात उदाहरण घेऊन आपण बघूया डायमेन्शन्स लिहितात कसे. नो लेट्स सी some examples of dimensions. फॉर एक्झाम्पल, आम्हाला जर वेलॉसिटीचे डायमेन्शन्स लिहायचे असतील तर आपण कसे लिहिणार? नंबर 1, डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ वेलॉसिटी. हे बघा, वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. पहिली गोष्ट मित्रांनो, तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल, वेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. हा झाला डायमेन्शनल फॉर्म्युला. मग आपण वेलॉसिटीचे जर डायमेन्शन्स काढायचे तर त्याला वेलॉसिटीला आपण चौकोनी ब्रॅकेटमध्ये लिहिणार, म्हणजे डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी झालं इज इक्वल टू या फॉर्म्युल्यामध्ये डिस्प्लेसमेंट आणि टाईम आलेत, मग डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन्स आणि टाईमचे डायमेन्शन्स आम्ही लिहिणार. तुम्हाला माहिती, डिस्प्लेसमेंट म्हणजे अंतर, आणि अंतरसाठी आपण लेंथ म्हणजे एल या सिम्बॉलचा वापर करतो. डिस्प्लेसमेंट हे बेसिक आहे, फंडामेंटल आहे, हे तुम्हाला माहीत आहे. मग त्यासाठी युनिट झालं एल. त्याचप्रमाणे टाईमसाठी आम्ही टीचा वापर करणार, कॅपिटल टीचा, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन म्हणजे डायमेन्शन ऑफ एल, टाईमचे डायमेन्शन म्हणजे टीचे डायमेन्शन, म्हणून एल आणि टी आपण रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये लिहिले. आता हा छेदातला टी जर मी अंशात आणला तर t⁻⁻1 होणार, कारण इथं काही नाही म्हणजे +1 आहे. अंशात घेतल्यानंतर तो लॉ ऑफ इंडायसेसने मायनस होणार. आणि अशा रीतीनं डायमेन्शन्स ऑफ वेलॉसिटी आपण कसे लिहिणार? चौकोनी ब्रॅकेटमध्ये हा एल म्हणजे l⁻1. इथं मासचा उल्लेख नाही म्हणून आपण m0 लिहिणार, आणि हा टी आपण अंशात घेतला म्हणून तो t⁻1 झाला. सो इन दिस वे डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी आपण असे लिहित असतो, L1 m0 t⁻1. आपण ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन्स पाहूया. तुम्हाला माहिती, ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन लिहायचे म्हणजे डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर ॲक्सेलरेशन लिहावं लागेल. ॲक्सेलरेशन इज डिनोटेड बाय ए. त्याचे डायमेन्शन काढायचे म्हणून ए चौकोनी ब्रॅकेटमध्ये लिहिला. नाव ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? वेलॉसिटी अपॉन टाईम. वेलॉसिटीचे डायमेन्शन म्हणून वेलॉसिटी चौकोनी ब्रॅकेटमध्ये,
टाईमचे डायमेन्शन म्हणून टाईम चौकोनी ब्रॅकेटमध्ये हे असं लिहिल्यानंतर तुला वेलॉसिटीचा परत फॉर्म्युला माहिती आहे. वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, आणि हा छेदातला टाईम ऑलरेडी जसा तसा आहे, 1 टाईम हा जो आहे हा जसा तसा आहे. मी इथं वेलॉसिटीचा फॉर्म्युला लिहिला. म्हणून डायमेन्शन ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन डायमेन्शन ऑफ टाईम हे झालं वेलॉसिटीसाठी. ऑलरेडी डायमेन्शन ऑफ टाईम ॲक्सलरेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये होता तो जसा तसा लिहिला. म्हणजे टाईम इंटू टाईम छेदामध्ये झालेले, अंशामध्ये राहिला डिस्प्लेसमेंट. सो डायमेन्शन ऑफ ॲक्सेलरेशन इज इक्वल टू डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन म्हणजे एल, डिस्प्लेसमेंट आपण एलने डिनोट करतो, आणि टाईमचा स्क्वेअर आहे, टाईम इंटू टाईम म्हणजे टाईमचा स्क्वेअर, म्हणून डायमेन्शन ऑफ टाईम लिहायचे टी आणि त्याचा स्क्वेअर करायचा. सो टी रेस टू 2 अंशात नेल्यानं मायनस झाला. ह्यामध्ये आपल्याला एमचा उल्लेख दिसत नाही, म्हणून आपण एम रेस टू 0 लिहिणार. म्हणजे एल रेस टू 1 एम रेस टू 0, आणि हा टी अंशात आणला तो स्क्वेअर आहे, तो होणार -2. सो डायमेन्शन्स ऑफ ॲक्सेलरेशन आर एल रेस टू 1 एम रेस टू 0 टी रेस टू -2. हे रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये लिहायचं. नाव थर्ड बघा, डायमेन्शन ऑफ डेन्सिटी जर काढायचे. सो डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर डेन्सिटी लिहावा लागेल. वी डिनोट डेन्सिटी बाय रो. डायमेन्शन्स काढायचे डेन्सिटीचे, म्हणून रोचे डायमेन्शन, म्हणून या ठिकाणी आपण रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये डेन्सिटीचा फॉर्म्युला लिहिला. डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम आपण व्हीने डिनोट करतो, मास आपण एमने डिनोट करतो. परंतु व्ही तुला माहिती आहे व्हॉल्यूम म्हणजे काय, लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट. मग लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट, लेंथ एलने, ब्रीथसुद्धा एलने, आणि हाईटसुद्धा आपण एलने डिनोट करतो, म्हणून एल इंटू एल इंटू एल दॅट इज एल क्यूब. सो व्हॉल्यूमच्या डायमेन्शनच्या जागी तू एल क्यूबचे डायमेन्शन्स लिहिणार. म्हणून मास एम ते रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये लिहिलं, व्ही म्हणजे एल क्यूब ते रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये लिहिलं, म्हणजे डायमेन्शन्स लिहि. मग आता आपण काय करणार, हा एल अंशात नेणार, तो होणार 3 मायनस. इथं एम रेस टू 1 आहे, तो जसा तसा, पण यामध्ये तुला टी दिसत नाही, म्हणून टी रेस टू 0 लिहायचा. सो एल रेस टू -3 एम रेस टू 1 अँड टी रेस टू 0 आर द डायमेन्शन्स ऑफ डेन्सिटी. नेक्स्ट फोर्थ बघूया, डायमेन्शन्स ऑफ मोमेंटम. म्हणजे डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर मोमेंटम आपल्याला लिहायचा आहे. मोमेंटम इज डिनोटेड बाय पी. सो डायमेन्शन ऑफ पी म्हणजे रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये पी लिहायचं मोमेंटम, आणि मोमेंटमचा फॉर्म्युला लिहायचा मास इंटू व्हेलॉसिटी. दिस इज फॉर्म्युला फॉर मोमेंटम. सो मास रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये घेतलं म्हणजे त्याचे डायमेन्शन्स, वेलॉसिटी रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये लिहिलं म्हणजे त्याचे डायमेन्शन्स लिहिले. मग पुढे तुला माहिती आहे वेलॉसिटीचा फॉर्म्युला तुला लिहावा लागेल, मास जसाच्या तसा इंटू वेलॉसिटी कशी लिहितो आपण, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. मग मास डायमेन्शन एमने डिनोट करतात, डिस्प्लेसमेंट एलने डिनोट करतात, टाईम टीने डिनोट करतात, म्हणून डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन म्हणजे एल रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये, टाईमचे डायमेन्शन म्हणजे टी रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये. मग पहिल्यांदा एल ली दॅट इज एल रेस टू 1, मग एम ली एम रेस टू 1, मग हा टी अंशात ली टी रेस टू -1. नेक्स्ट डायमेन्शन बघूया फोर्सचे. डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर फोर्स काय लिहिणार तू, एफ कॅपिटल अक्षरांतर शो, आणि डायमेन्शन्स म्हणून चौकोनी ब्रॅकेटमध्ये. फॉर्म्युला फॉर फोर्स, डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर फोर्स काय असतो, मास इंटू ॲक्सेलरेशन. हा फोर्सचा फॉर्म्युला, म्हणून मास रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये म्हणजे डायमेन्शन ऑफ मास झाले, ॲक्सेलरेशन रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये म्हणजे ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन झाले. मग मास आपण एमने डिनोट करतो हे तुला माहिती. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे वेलॉसिटी अपॉन टाईम. मग परत वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे तुला माहिती डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम.
आणि हा छेदातला टाईम जसा तसा. अशा रीतीनं एम डायमेन्शन ऑफ मास, डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन एलने डिनोट केला जातो. टाईम 2 आहे, टी स्क्वेअर लिहिणार कारण इथं इंटू आहे. टाईम इंटू टाईम दॅट इज टी स्क्वेअर. मग हा टी जर अंशात नेला तर मायनस होणार. अशा रीतीनं L⁻⁴, M⁻⁴ आणि T⁻⁻² आर द डायमेन्शन्स ऑफ फोर्स. नेक्स्ट आपण डायमेन्शन बघणार आहोत ते वर्कचे. सो वर्कचे डायमेन्शन बघत असताना डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर वर्क तुला लिहावं लागेल. डायमेन्शन्स ऑफ वर्क W, फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्कचा फॉर्म्युला वर्क डन इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग फोर्स म्हणजे काय? मास इंटू ॲक्सेलरेशन. डिस्प्लेसमेंट ॲज इट इज. मग मास इज डिनोटेड बाय एम. ॲक्सेलरेशन फॉर्म्युला तुला माहिती आहे, वेलॉसिटी अपॉन टाईम. आणि डिस्प्लेसमेंट आपण एलने डिनोट करतो. म्हणून मास आणि डिस्प्लेसमेंट मी इथं डिनोट करून टाकले. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला लिहिला. मग वेलॉसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आणि ऑलरेडी हा टाईम होता तो मी इथं लिहिला. हा एल इथं लिहिला, हा एम इथं लिहिला. मग अशा रीतीनं एम डायमेन्शनमध्ये लिहिलं. डिस्प्लेसमेंट एल, एल ऑलरेडी होता तो तसा लिहिला. छेदामध्ये टाईमचा स्क्वेअर म्हणून टीचा स्क्वेअर लिहिला. अशा रीतीनं एल इंटू एल दॅट इज L², M⁻⁴ आणि हा T⁻⁻² होणार वर आणल्यावर. आणि हा T⁻² अंशात आणल्यावर -2. अशा रीतीनं वर्कचे डायमेन्शन्स आले L⁻², M⁻⁴, T⁻⁻². आता आपण प्रेशरचे डायमेन्शन्स बघतो. मग डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर प्रेशर तुम्ही लिहिणार. प्रेशर इज डिनोटेड बाय P. फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया. सो फोर्स म्हणजे मास इंटू ॲक्सेलरेशन अपॉन हा एरिया. सो मासचे डायमेन्शन एम. ॲक्सेलरेशन मग तुला फॉर्म्युला लिहावं लागेल, वेलॉसिटी अपॉन टाईम. आणि एरिया ज्याप्रमाणे आपण व्हॉल्यूम लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट म्हणजे L इंटू L इंटू L दॅट इज L³ लिहिलं, तसं एरिया लेंथ इंटू ब्रेथ L इंटू L म्हणजे काय? L². सो फॉर एरिया यू राईट L². मग वेलॉसिटीचं फॉर्म्युला तुला लिहायचं आहे. वेलॉसिटीचं फॉर्म्युला तुला माहिती, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आणि हे टाईम ऑलरेडी आहे इथं आणि हा L². मग डिस्प्लेसमेंट म्हणजे L, टाईम म्हणजे T आणि हा टाईम म्हणजे टाईम इंटू टाईम दॅट इज टाईम स्क्वेअर लिहिला मी आणि हा L². मग L आणि L² हे लॉ ऑफ इंडायसिसने कट केलं तर छेदामध्ये फक्त L शिल्लक राहणार हे तुला माहिती आहे. मग अशा रीतीने काय होईल? हा M आहे, अंशातला L कट आहे लक्षात ठेव. हा T² आणि इथं राहिलं फक्त L. अशा रीतीनं हा L जर अंशात नेला तर -1. हा M ऑलरेडी अंशात आहे म्हणजे M⁻⁴ आणि हा T² जर मी अंशात लिहिला तर -2. अशा रीतीनं डायमेन्शन्स ऑफ प्रेशर काय झाले? L⁻⁻⁴, M⁻⁴ अँड T⁻⁻². तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कळला असेल. मी व्यवस्थित एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला आहे. कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.